तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण सिंथेटिक परिसरामध्ये ऊसाच्या प्लॉटवरती आहोत. तर अमोल सरांनी ह्या प्लॉटसाठी टोटल पहिल्यापासून ते शेवटपर्यंत मार्गदर्शन करत आहेत. तर आपण बघू शकतो ऊस कसा आहे. ही शेतकरी मित्र आपल्या सोबत आहेत. तर ऊस बघून तुम्हाला काय वाटतंय सर? योग्य वाटते. हा, तर आता मित्रांनो तुम्ही बघत असताना पेऱ्यामध्ये अंतर ऊसाचा फुटवा असेल. आता एका जवळजवळ एका बेटाला 32, 33, 34 असे फुटवे आहेत टोटल. अमोल सर, ऊस बघता तुम्हाला काय वाटतंय आता? ऊस जर बघता आपण पाहतो, हा जो काय ऊस आहे हा फक्त 10 महिन्याचा आहे आणि या प्लॉटसाठी आपण संपूर्ण केरनचं आणि इतर काय केलं शेड्यूल आपण जर बेटाची जर संख्या जर मोजली तर बघू शकता लाईव्ह मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि एकाच बेटामध्ये काय आहे 18, 19, 17, 16 असे काय आहेत फुटवे आहेत. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यातला एकही फुटवा काय झालेला नाही, जळालेला नाही, एकसारखे साईज सगळ्या. आता काळे सर, ह्यातलं जर पेऱ्यातलं अंतर बघितलं आपण, एक ईद लावावर तिथं. आता जी पेऱ्यातलं अंतर बघू शकतो तुम्ही. हा, एक ईदभर असं पेऱ्यातलं अंतर आहे आणि आतमध्ये जसं 7 मध्ये जाईल तसं तसं फुटव्याची संख्या एकदम जास्त आहे. एक नंबर. आणि सगळ्यात महत्वाचं 86 ऊसाचं वैशिष्ट्य काय असतं, ज्यावेळेस ऊस 20-25 कांड्यावरती जातो त्यावेळेस तो काय होतो पिवळा पडायला लागतो, झाड ह्याच्यावर काय येते क्रॉचिंग येते. परंतु आज जर आपण याचा जर ग्रेनिसपणा जर पाहिला तर अतिशय काय आहे आपण पाहू शकता काय आहे, काळूची अतिशय काय आहे जबरदस्त आहे. शिवाय त्याच्यावरती काय होतात 4 बोट काय होत असतात बसतात. म्हणजे मध्ये काय आहे 200 सुद्धा काय चाललेली आहे फवारणी चाललेली आहे. आणि आपलं जे काय क्युरॉनचं कॉम्बिनेशन आहे त्याचा हा सध्या काय चाललेला आहे स्प्रे झालेला आहे. म्हणजे